श्रुती नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। आज आता मी आहे ठाणे स्टेशन जवळ परिसरामध्ये। या परिसरामध्ये मोठमोठ्या बाजारपेठा आहेत। त्याच बाजारपेठांमधलं एक सर्वात जुनं दुकान म्हणजे प्राची क्लोथ कलेक्शन। तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथे त्या दुकानाला मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली होती। सकाळी 5:30च्या सुमारास ही आग लागलेली आहे। प्रचंड नुकसान झालेलं आहे। आजूबाजूच्या दुकानांचंही नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे। तर नेमकं कशामुळे ही घटना घडलेली आहे आणि काय झालेलं आहे याचा आढावा आता आपण घेणार आहोत। 5:30 वाजता आम्हाला फोन आला वॉचमॅनचा, तर धूर निघतोय, अर्धा एक तास झाला ते धूर निघतोय आणि त्याच्याकडे पण आमचे नंबर नव्हते। त्यांनी वाया कसंही आमचे नंबर घेतले आणि आम्हाला कॉल आला। मग 5:30ला आम्ही समजा 35-40ला आम्ही इकडे पोहोचून गेलो, तर इथे पाठीमागनं आग चालू होती आणि आग नेमकी शॉर्ट सर्किटने झाली आहे पाठीमागेच, आपलं जे वायर आहे तिकडेच काहीतरी झालंय। कारण का नेहमीप्रमाणे आम्ही जसं बंद करतो तसंच बंद करतो, स्विच ऑफ वगैरे सगळं करून गेलेलं। तर आता काय नाही कसं झालं का उंदरांनी काय केलं ते काही माहित नाही, पण झाली अशी मोठी आग लागली आणि पूर्ण दुकान आमची जळलेली आहे। पूर्ण दुकान किती साधारण कशी काय हानी झाली आहे? पूर्ण माल हानी झाली, जानहानी कुठली नाही झाली कारण का सकाळचा टाइम होता, पण माल काहीच उरलं नाहीये सगळंच। आणि आम्ही सगळे हेवी वस्तू ठेवायचे। ग्रुप में इंफॉर्मेशन आया आग लगी है, तो हम सब यहाँ पर आके और फायर ब्रिगेड वाले आके बुझाए हैं। अब हम सब यहाँ बैठे हुए हैं। इनका तो पूरा टोटल लॉस हो गया है। लॉस एक है, बट कोई लाइफ इंजरी कुछ भी नहीं हुआ है। दैट्स वन पॉइंट। एज ऑफ नाउ बिल्डिंग तो अभी हमने बंद किया हुआ है क्योंकि स्मोक भरा हुआ है। जब इनका एनओसी वगैरह आ जाएगा, क्लियरेंस मिलेगा, देन विल स्टार्ट। साधारण किती स्टाफ आहे तुमच्याकडे? आमच्याकडे साधारण 15 माणसं आहेत स्टाफ। हा, आता त्या सगळ्याच गोष्टींचं नुकसान एकंदरीत झालेलं आहे। सर्वांना झालेलं आहे। आपण लवकरात लवकर परत चालू करायचा प्रयत्न करू। कसं आहे आता नवीन परत स्टार्ट 0 पर्यंत करायला लागेल आम्हाला, पूर्ण 0 पर्यंत स्टार्ट करायला लागेल। भरपूर नुकसान त्याला काही राहिला नाही आमच्याकडे। काय ऍक्शन आहे पुढची? ते आता करू, आता पटकन आता काम आजपासून उद्या चालू करून टाकू। काम नवीनच बनवावं लागेल मला, आता काहीच कामाला येणार नाही। आता जसं मी आलो आणि आमचं नेहमीप्रमाणे आम्ही चालू बंद करतो दुकान, जसंच केलं होतं, पण अचानक वाढली आणि थोडं आम्ही कंप्लेंट केली अग्निशामक दळांना। ते आले तोपर्यंत आग भरपूर वरती पोहोचली होती, खूप वाढलेले। खूप वाढले। काय कितपत नुकसान झालंय की आता ते आम्ही कॅल्क्युलेशन केलं, बरेच रिक्षा झालं, माल सर्व जळाला, फर्निचर सर्व जळालं आहे। जेवढा पण स्टॉक होता सर्व एकदम 0 झालेला आहे, टोटल लॉस झालेला आहे, एकदम 0 झालेला आहे।